नमस्कार. आज आपण आलो आहे रोयडा हा गड पाहण्यासाठी. बाजारवाडी हे पायथ्याचे गाव आहे आणि तालुका भोर, जिल्हा पुणे. भोरपासून साधारण 10 ते 12 किलोमीटर अंतरावर हा गड आहे. आपण काल रात्री मुक्काम केला होता. हा गड पाहण्यास सुरुवात करत आहोत. गडाचा सर्व इतिहास, पूर्ण गड दुर्गदर्शन आज आपण पाहणार आहे. गडाचा पहिला दरवाजा पार करून आल्यानंतर ह्या अशा खड्या पायऱ्या चढून गडाच्या दुसऱ्या दरवाजापाशी पोहोचून जातो. या गडाचा इतिहास खूपच रंजक आहे व छत्रपती शिवाजी महाराजांना एक शूरवीर असा मावळा या गडावर आपल्या स्वराज्यात दाखल झाला असा हा ऐतिहासिक गड आहे. 12 मावळ प्रांतातील हा एक प्रांत आहे. गडावर शिवदुर्ग प्रतिष्ठानातर्फे तसेच भारतीय पुरातत्व खात्यामार्फत या ठिकाणी आता डागडुजीचे काम चालू आहे. त्यामुळे गडाचे सौंदर्य आता पुन्हा आपणाला पाहायला भेटेल. हा दुसरा दरवाजा आपण पार करून आल्यानंतर पाण्याचं टाक आहे पिण्यायोग्य, ते पाहू. हे पाण्याचं टाक आहे, हे पिण्यायोग्य पाण्याचं टाक आहे इथं. आणि वर पाहिलं तर या पहारेकऱ्यांचे देवडे आहेत. बाजारवाडीची ग्रामपंचायत आहे, त्याच्या बाजूला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. त्या ठिकाणी आपण गाडी पार्क करून आता गडाच्या दिशेने प्रस्थान करत आहे. सकाळचे आता 6 वाजले. आता आपण जे बुरुज आहेत त्या बुरुजांची सफर करण्यासाठी, तसेच 7 पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे तो पाहण्यासाठी आपण जाऊ. समोर राजगड तोरणा, या बाजूला केंजळगड, तसेच रायरेश्वरचे पठार पाहायला भेटते व तो जो दिसत आहे तो आहे कमळगड. गडाचा आपण पाहत हा 3 नंबरचा दरवाजा आहे. या ठिकाणी वरच्या बाजूस आपणाला या ठिकाणी शिलालेख आहे, तसेच त्याही बाजूला शिलालेख आहे. आणि सूर्यनारायणने मस्तपैकी विहंगमाचे दर्शन दिले आहे. गडाचा पहिला आणि मुख्य दरवाजा, खाली बाजारवाडी हे गाव. गडाला आपण आता बाहेरून फिरूया. पूर्णतः पाठीमागं आता आपण आलो आहे या बुरुजाकडं. तर आपण हा जो अंतिम बुरुज आहे या मंदिराच्या बाजूचा, त्या ठिकाणी आलो आहे. त्या ठिकाणी चौकी असावी, दगडची चौकीचे अवशेष पाहायला भेटते. नंतर पद्मावतीचे मंदिर आहे. गडाचा मुख्य दरवाजा दिसतो या ठिकाणावरून. हा बुरुज माथ्यावर आल्यानंतर पहिलं हनुमानरायाचं मंदिर आहे, ते पाहू. हनुमान मंदिर, सुंदर अशी मूर्ती हनुमानरायाची आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. हनुमानरायाला नमन करून पुढील फेरी करण्यासाठी आपण ही राज सदर आहे. आता आपण असंच एक एक बुरुज पाहत सुरुवात करू. हा पहिला बुरुज जो आपणाला गावातून दिसतो, बाजारवाडी गावातून आपणाला सहज पाहायला भेटतो, तो हा बुरुज. आणि हा जो आहे हा मुख्य रस्ता आहे. आम्ही रात्री गाडी या ठिकाणी वस्तीत लावली होती व ही असेच पार करून आम्ही आलो होतो. गडमाथ्यावर आल्यानंतर आपण पहिला बुरुज पाहिला आणि हा सर्जा बुरुज आहे. त्या ठिकाणी झेंडा
लावण्याची सोय सुद्धा केलेली पाहायला भेटते. निशाण पाटी लावण्याची सोय खूप मोठा आहे. प्रोत्साहनही या ठिकाणी दिवा रात्रीच्या वेळेस लावण्यासाठी तसेच बंदुकीचा मारा करण्यासाठी या ठिकाणी जंग्या पाहायला भेटत आहेत. सर्जा बुरुजाच्या थोडं पुढं आल्यानंतर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाड्यांचे अवशेष आहेत व या ठिकाणावरून एक आपणाला खाली गेलेला असा चोर दरवाजा पाहायला भेटतो. चोर दरवाजाच्या थोडं पुढे आल्यानंतर पाण्याची टाकी पाहायला भेटते. बऱ्यापैकी खोल आहे व पाणी मुबलक प्रमाणात आहे. अवशेष पाहून आल्यानंतर या ठिकाणी एक हा पावसाळी तलाव आहे. वाघजाई बुरुज या बुरुज आपण आता आलो. पाटणे बुरुज पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. आपण पिण्यायोग्य असणारं पाण्याचं टाकं ते पाहिलं. हा एक खूप मोठा पाण्याचा हे असं एक पाण्याचं टाकं इथं. मात्र शास्त्रीय अभ्यास करून अनुमान जास्त शुद्ध येऊ शकेल. तारीचा म्हणजे चाकाचा जो ट्रॅक आहे त्याचा व्यास साधारण 12 फूट आहे. पूर्वीच्या काळी गडावरील बुरुज, तटबंदी, इमारती बांधकामासाठी चुन्याचा वापर होत असे. त्याचे कारण म्हणजे चुन्याचे गुणधर्म आणि उपलब्धता. नैसर्गिकरित्या उपलब्ध असणाऱ्या चुनखडीवर थोडी प्रक्रिया करून भट्टीमधून काढल्यानंतर चुनखडीची पूड तयार होते. या पुडीमध्ये जास्त प्रमाणात पाणी, चुनखडी, वाळू, गुळाचे पाणी, मेथीच्या बिया, बेलफळ यासारखे पदार्थ एकत्र करून टाकले जाते. हे मिश्रण खाण्याच्या पदार्थाला असल्यामुळे बांधकामाला तडे जाण्याची कमी शक्यता तसेच उष्णता बदल असल्यामुळे वेळाला गारवा असे बरेच फायदे असल्यामुळे चुन्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाईल. नोएडाबरोबरच तिकोना, केंद्रगड, वसंतगड इत्यादी गडांवर असे घाणे आहेत. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे नोएडावरचा हा 1, केंद्रगडवरचे 2 आणि तिकोनावरचा 1 अशा तिन्ही घाण्याचा आकार अगदी सारखा आहे. सिंधुदुर्गातील भिंतीतील चुना इतका मजबूत आहे की समुद्राच्या लाटांनी दगड जिरले आहेत, मात्र चुना अजूनही शाबूत आहे. 2021 या वर्षीपासून वसंतगडावर चुन्याचा घाणा जुन्या पद्धतीने चालवून चुना मळण्याची प्रक्रिया पुनरुज्जीवित करण्यात आली. हे ऑडिओ युनिट श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे यांच्या प्रयत्नातून बसवण्यात आले आहे. दामगुडे बुरुजापाशी आपण पोचून गेलो. दामगुडे बुरुज खालचा भाग चिखलावडे गावखाली. चिखलावडे गावामध्ये सुद्धा प्राचीन समाधी आहे. शिरवली बुरुजापाशी आपण पोचून गेलो. हा आहे तो ऐतिहासिक असा शिरवली बुरुज. हे बघू शकतो भव्य दिव्य असा हा शिरवली बुरुज. खूप मोठा विहंगम परिसर या ठिकाणावरून पाहायला भेटतो. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाड्याचे अवशेष पाहायला भेटतात. तसेच चांगल्या प्रमाणात झाडेसुद्धा आली आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये गडावर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला झाडी पाहायला भेटेल.
वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी झाडे लावण्यात आली आहेत. ऐतिहासिक गडपण देण्याचा प्रयत्न करत आहे व या ठिकाणी गडावर खोदकाम करताना ज्या वास्तू सापडल्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत. तिथं जुन्या भांड्यांचे अवशेष आहेत तिथं. समाधी आहेत त्या वीर मावळ्यांच्या, राजवाड्यांच्या अवशेष आहेत. हा शिरवली बुरुज आहे, हा मुख्य दरवाजा आहे. तसेच हा एक दरवाजा आहे. आणि गडाचं दुसरं एक आकर्षण म्हणजे तो जो भाग दिसत आहे त्या ठिकाणी भुयार आहे व त्या ठिकाणी दोन्ही बाजूला ते भुयार आरपार आहे. जर आपण व्यवस्थित पाहिलं तर आपणाला लक्षात येईल. बरं, आता आपण खाली उतरायला सुरुवात केली. बऱ्यापैकी खाली आलो आहे. एक 10 मिनिटात आपण पायथ्याला पोचून जाऊ. आपण पायथ्याला पोचून गेलो. आता आपली गाडी समोर लावली आहे तिथं. मुख्य मार्ग आहे. हो, संपूर्ण गड पाहून आपण आता खाली उतरलो आहे. रोड्याच्या पायथ्याला ही पिंडीच्या आकाराची विहीर पाहायला भेटते, सुंदर अशी. शिवपिंडीच्या आकाराची विहीर आहे रोहिड्याच्या पायथ्याला आणि हा रोहिडा किल्ला पाहायला भेटतो.